संगत करण्यापेक्षा तुम्ही काय करा, संतांची संगत करा. आणि जर तुम्ही संतांची संगत केली ना तर काय होणार आहे, तुमच्या आयुष्यात असणारे ताप निघून जाणार आहे. आणि त्या ताप निघून गेले की त्या संतांच्या दर्शनामुळे तुम्हाला विश्रांती मिळणार आहे. या संसारात किती ताप आहे तो? पहिला तापाचा प्रकार थंडी ताप, हिवताप, नाही का? पण हे ताप कसे आहेत, डॉक्टरांनी औषध दिलं की हे ताप निघून जातील, नाही का? हिवताप निघून जाईल, औषधाने निघून जाईल, थंडी ताप निघून जाईल. त्याच्या पुढचा दुसरा तापाचा प्रकार म्हणजे काय, मनस्ताप आणि पश्चाताप. मनस्ताप कसा आहे हो, एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडली की काय होतो, मनस्ताप होतो. एखादा निर्णय चुकीचा ठरला की पश्चाताप होतो. पण हे सुद्धा काय होतील, जसा वेळ निघून जाईल तसं यांची सुद्धा जागा भरून गेली जाईल. पण तिसऱ्या प्रकारचे महत्वाचे ताप आहेत, ते ताप म्हणजे कोणते, आधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि आधिदैविक ताप. शास्त्रामध्ये 3 मुख्य प्रकारचे ताप समजले जातात किंवा सांगितले जातात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि महत्वाचा म्हणजे आधिदैविक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आपण अध्यात्म कशाला म्हणतो, जे भगवंताची भक्ती करतात आपण काय म्हणतो, ही काय आध्यात्मिक लोक आहेत. मग आध्यात्मिक ताप म्हणजे भगवंतानी दिलेला ताप आहे का हो? आध्यात्मिक ताप म्हणजे भगवंतानी दिलेला ताप नाहीये ना. देही प्रगटे रोग व्याधी, तेने आळली तापे बुद्धी, लोळे न पुरे दुःख व्याधी, आध्यात्मिक ताप बोलीचे. आध्यात्मिक ताप म्हणजे काय बाबा रे, या जीवाला या देहातून मिळणारं कष्ट, या देहापासून मिळणारं दुःख म्हणजे काय आहे, आध्यात्मिक ताप आहे. अरे आधी भौतिक ताप म्हणजे काय, याच्यातच काय आहे अर्थ. आधी भौतिक आपण काय म्हणतो, भोवतालचा परिसर. आधी भौतिक याच्यातच अर्थ लपलाय की बाबा रे, या जीवाला इतर जीवांपासून, इतर इंद्रियांपासून या जीवाला मिळणारं दुःख, या जीवाला होणारं कष्ट म्हणजे काय आहे, आधी भौतिक ताप आहे. भौतिक उपद्रव दिधला, ताडीला अथवा निस्तेजिला, तेने चित्तीदा हो झाला, आधी भौतिक ताप बोलीजे त्याला. बाबा आधी भौतिक ताप कोणाला म्हणा माहित आहे, जो इतरांच्या इंद्रियापासून या जीवाला, या इंद्रियाला जो वेदना देतो, दुःख देतो ना, तो ताप कसा आहे, आधी भौतिक ताप आहे. आणि मग तिसरा आणि महत्वाचा ताप म्हणजे आधिदैविक ताप. आधी दैविक ताप बघा, भरपूर पाऊस पडला तर काय म्हणतो, देवाची अवकृपा. पाऊसच पडला नाही तरी सुद्धा काय म्हणतो, देवाची अवकृपा. अरे राजाने जर प्रजेलाच लुटलं तर काय आहे, देवाची अवकृपा. असं मी म्हणत नाही की बाबा या सगळे घडलं म्हणजे देवाची तुमच्यावर अकृपा झाली. त्याच्यासाठी प्रमाण लिहून ठेवलंय. निळोपर यांनी या सगळ्यांचं काय केलंय, एक अभंगच लिहिलाय. म्हणजे आध्यात्मिक ताप कोणता, आधी भौतिक ताप कोणता आणि आधी दैविक ताप कोणता, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की बाबा रे काय, देवे अनावृष्टी की अतिवृष्टी, राजा लुटिले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, आधी दैविक ताप बोलीजेतो. म्हणजे तो ताप काय आहे, आधी दैविक ताप आहे. बाबा रे दुष्काळ पडला, तुमचं आमचं काय घेणं आहे, तुमचं आमचं त्यात काय दोष आहे, दोष नाही आहे. जरी सुका दुष्काळ पडला तरी काय आहे, दोष आपला नाही आहे, ती देवाची अवकृपा आहे. राजानेच आपल्या प्रजेला लुटलं तर ती अवकृपा कोणाची आहे, त्या भगवंताची आहे. मग बाबा रे त्या भगवंताची अवकृपा जर आपल्यावरती होऊ नये, आपल्याला आधी दैविक ताप यांचा सामना करू लागू नये ना, म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा रे या तापातून जर तुम्हाला निवृत्ती करायची असेल, या तापातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला काय करायला हवं, संतांची